व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 आणि आज आपण क्लास क्रमांक आपला 60 आपण बघणार आहोत. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. झालेला अभ्यास आपण आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा पाठवू शकता. तर आजच्या डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण बघणार आहोत. आजची पहिली स्पेलिंग आहे बघा, अवेअर. AWARE अवेअर. अवेअर म्हणजे जाणीव असणे किंवा जागृत असणे. ENOUGH इनफ. इनफ म्हणजे पुरेसे. लिमिटेड. LIMITED लिमिटेड म्हणजे मर्यादित. रिसेंट. RECENT रिसेंट म्हणजे अलीकडचा किंवा नुकताच घडलेला. रेअर. RARE रेअर. रेअर म्हणजेच दुर्मिळ. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. म्हणजे दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य मराठी अर्थसह आपण दररोज बोलण्यासाठी प्रॅक्टिससाठी आपण घेत असतो. तर आजचे वाक्य आपण बघूया. तो अजून उठला नाहीये. ही इज नॉट अप एट. तो अजून उठला नाहीये. ही इज नॉट अप एट. ते इथे नाहीयेत. दे आर नॉट हिअर. ते इथे नाहीयेत. दे आर नॉट हिअर. तो बोलत राहिला. ही केप्ट टॉकिंग. तो बोलत राहिला. ही केप्ट टॉकिंग. तो चालत राहिला. ही केप्ट वॉकिंग. तो चालत राहिला. ही केप्ट वॉकिंग. आणि शेवटचं वाक्य आहे, तो काम करत राहिला. ही केप्ट वर्किंग. तो काम करत राहिला. ही केप्ट वर्किंग. तर अशा पद्धतीने आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आणि डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस आजच्या आपण बघितलेलं आहे. आजपासून आपण पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह आणि त्यांचा उपयोग आजपासून आपण शिकणार आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण द फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम. आज आपण फुल स्टॉपची संपूर्ण माहिती आपण घेऊया. आता बघा, विधानार्थी आणि आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम देतात. आपण विधानार्थी आणि आज्ञार्थी वाक्य शिकलेलं बघा. आता उदाहरण आपण बघूया. म्हणजे काय की एखादं वाक्य जर संपलं तर त्याच्या शेवटी पण ते वाक्य विधानार्थी आणि आज्ञार्थी प्रकारचे असले पाहिजे. तर त्या वाक्याच्या शेवटी आपण फुल स्टॉप देतो. आता बघा, वाक्य घेतलंय, ही इज माय नेबर. तो माझा शेजारचा आहे. तर बघा इथं फुल स्टॉप आपण घेतलेला आहे. विधानार्थी वाक्य बघूया 2 नंबरचं. लुक ॲट द बर्ड. पक्षाकडे बघ. आज्ञा केली आहे. आज्ञार्थी वाक्य. वाक्य संपलेलं आहे. शेवटी आपण फुल स्टॉप येथे दिलेला आहे. आता बघा, पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप आपण बघितलं आहे. विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. पूर्णविराम दिल्याने वाक्याचा पूर्ण अर्थ बोध होतो. म्हणजे ते वाक्य संपलेलं आहे म्हणजे पुढे वाक्य राहिलेलं नाही हे सुद्धा आपल्याला कळतं. उदाहरणार्थ बघा, आय ॲम अ बॉय. इथं फुल स्टॉप दिला आहे. वाक्याचा पूर्ण अर्थ समजलेला आहे. त्यानंतर बघा, पॉलिश माय शूज नाईसली. इथं फुल स्टॉप इकडे गेलेलं आहे बघा, तर इथे पाहिजे पॉलिश माय शूज नाईसली. आता बघा, शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणून जेव्हा शब्दांची आद्याक्षरे लिहिली जातात तेव्हा त्यांच्या पुढे पूर्णविराम दिला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल बघा, टीव्ही. आता टेलिव्हिजन असा अर्थ होतो पण त्यांचे आद्याक्षरे लिहिलेले बघा, इथं पण फुल स्टॉप. डॉक्टर त्याच्या पुढे सुद्धा DR त्याच्या पुढे फुल स्टॉप देतात. मिस्टर त्याच्या पुढे सुद्धा फुल स्टॉप. USA कधी तुम्ही वाचनात आले असेल तर बघा, हे फुल स्टॉप अशा पद्धतीचे आपल्याला इथे दिसतात. व्यक्तींच्या नावाचे सुद्धा आद्याक्षरे लिहिले असते त्यापुढे पूर्णविराम देतात. उदाहरणार्थ P त्याच्यानंतर R अशा पद्धतीने. एक्झाम्पल बघा, OG बोरसे. OG बोरसे. त्याच्यानंतर AS पाटील. AV कोपाटे. तर अशा पद्धतीने. त्यानंतर शैक्षणिक पदव्यांची आद्याक्षरे लिहिल्यानंतर त्यापुढे सुद्धा पूर्णविराम देतात. म्हणजे आपण BA BCom BSc MSc असं आपण म्हणतो. B नंतर हे बघा, B नंतर SC त्यानंतर MA त्यानंतर SSC बघू शकतो, HSC. तर अशा पद्धतीने सुद्धा हे फुल स्टॉप दिले जातात. BA नंतर LLB नंतर BEd. तर अशा पद्धतीने फुल स्टॉपचा उपयोग आणि फुल स्टॉप
कुठे कुठे वापरला जातो, म्हणजे पूर्णविराम चिन्ह कुठे कुठे देतात, हे आपण संपूर्ण आपल्या या क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे. विद्यार्थ्यांनी पण काही वाक्य लिहा, फुल स्टॉप बघा, पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये कुठे कुठं फुल स्टॉप आलेला असतो ते आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये आपण. धन्यवाद.